सगळ्यांच्याकडे तू वळती आणि हे विषय एकदा का मनातून काढून टाकले की ते कधी ते परत परत येत राहतात. म्हणून त्याचा तू कल्पना सुद्धा त्याची करू नको आणि विचार सुद्धा मनामध्ये आणू नको. कारण एक विचार मनामध्ये आला की त्याच्याबरोबर दुसरा विचार येतो आणि त्यामुळे विचारांची मालिका सुरू होते आणि म्हणून हे विचार आपल्या मनामध्ये येता कामा नये. पुढे ते म्हणतात नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विचारू, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभमान. आता क्रोध, काम, लोभ आणि मत्सर, दंभ हे सगळे काय संगीता त्याचे आणि हे सगळ्या ग्रंथामध्ये याच्याबद्दल सांगितलेले. तर माधुरीताईंनी सुद्धा छान संगीतारावरती सांगितलेलं आहे की हे संगीतार मनाचं कायम काढून टाकले पाहिजे. कारण एकाच पाठोपाठी दुसरे येतात. याच्यामध्ये म्हटलेलं आहे गीतेमध्ये क्रोधात मोहात मोहात सुखीप्रवाह सुखीप्रवाह बुद्धीनाशात नसतं. तसं एका पाठोपाठी सगळे येतात आणि त्यामुळे माणसाचं जीवन सगळं म्हणजे अयोग्य मार्गाला लागतं. म्हणून त्या सदृशना अजिबात मनामध्ये खरा न देता कामा नये. पुढचं आहे ते मना श्रेष्ठ धारिष्ट चिंती धरावे, मना बोलणे नीत शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांची लेणी बोलावे. मना श्रेष्ठ धारिष्ट चिंती धरावे म्हणजे नेहमी काय साहस मनामध्ये असावं, धैर्य असावं. कुठलाही प्रसंग आला तरी त्यामुळं हातपाय घालून बसणे, त्याच्या संकटाचा सामना कसा करायचा, त्याला करून कसं द्यायचं याचा माणसाने प्रसंग विचार केला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्या मनामध्ये धैर्य पाहिजे. आणि आपण जर हे असेल तरच आपण दुसऱ्या माणसांना धैर्य बघू ना, नाहीतर आपण जर घाबरलं तर आपली मुलं काय हे करणार. त्यामुळं धैर्याने सगळ्या गोष्टी कराव्यात. म्हणून शांत असू द्यावं. कुठलाही प्रसंग आला तरी मनाने गडबडू नये. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आणि मना बोलणे नीट शोषित जावे. तुम्ही काही बोललं तरी लगेच त्याला की आलेलं कार्य केलंच पाहिजे असं नाहीये. तर ते थोडंसं आपण सहन केलं तर त्यामुळे काही आपल्याला कमीपणा येणार आहे किंवा काय असं नाहीये. कारण मनाला सुद्धा ती सवय लागली पाहिजे काहीतरी शोधण्याची, काहीतरी विरुद्ध ऐकण्याची. नाहीतर आजच्या पिढीला काय झालेलं आहे आपण बघितलं नाहीच म्हणत नाही त्यांना. त्यामुळे हल्लीची पिढी इतकी हत्ती झालेली आहे कारण नकारात्मकची शक्ती त्यांच्यामध्ये राहिलेली नाहीये. आणि म्हणून असं न करता थोडंसं तरी आपण दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. स्वयं सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांची लेणी बोलावे. नेहमी नम्रपणाने वागावं आणि कुणालाही उलट बोलू नये किंवा हे करू नये. नम्रता हा खरं सगळ्यात मोठा गुण आहे आणि त्यामुळं सगळ्यांची मनं शांत होती. आपण जर नम्रपणाने एखाद्याशी संभाषण केलं तर आपल्याकडे जर त्याचं मत जे असतं ते सुद्धा पाळतो आणि तो सुद्धा आपल्याशी सहकार्याला तयार होतो. आपण बघा कुठेही आपलं काम असेल आणि आपण कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये वगैरे गेलो तर आपण म्हणजे शांतपणाने बोललो, व्यवस्थित बोललो तरच तिथं आपलं काम होतं. आणि आपण सकाळ वेळ लागला असं का झालं तसं का झालं असं जर म्हटलं तर मग ती लोक मुद्दाम लावतात. आणि म्हणून आपण नेहमी नम्रतेने वागावं. पुढे म्हणलेलं आहे की देहेच्या अधिका कीर्ती मागे मुळावी. आपण गेल्यानंतर सुद्धा कीर्ती आपली चांगली होती पाहिजे. खरं तर माणूस बरा आहे का वाईट आहे हे शेवटीच करत असतो. कारण ज्या वेळेला तो माणूस जातो त्या वेळेला तरच त्याचं मूल्यमापन होत असतं की हा माणूस कसा आहे, चांगला आहे की वाईट आहे. आणि म्हणून आपण जरी केलं तरी चांगली कीर्ती आपल्या पाठीमागे राहिली पाहिजे. आता ही चांगली कीर्ती राहिल्यासाठी आपण आयुष्यभर चांगलं वागलं पाहिजे, इतरांची सुद्धा आपण स्वतः सुद्धा. आणि हे असं जर वागलं तरच आपली कीर्ती आपल्याला लोक
कारण कसं की आपण जर कुणासाठी घडतो, आपण कुणासाठी जिंकतो, असं जर लोकांच्या लक्षात आलं तर त्या पण लोकांना समाधान वाटतं आणि शांत म्हणजे त्यांचं पण अंतःकरण शांत होतं. आणि म्हणून हे सगळं त्यांनी सांगून केलं. नको रे मना रंगते पुरियांचे अति स्वार्थ बुद्धी नरे पाप ताते नरे भोगणे पापते कर्म होते न होता मना साधिके दुःख होते. आता द्रव्य पुरियांचं नको असं आपण म्हणतो, परंतु आपल्याकडे बघा 7 ते 14 दिवस एवढं काय 14 पिढ्यांना पुढे एवढी संपत्ती ठेवायचं माणसाला म्हणजे मोह होतो आणि त्यासाठी तो संपत्तीच्या मागे लागतो की ही संपत्ती कशी ठेवायची, माझ्या मुलाला पाहिजे, नातवाला पाहिजे, त्याचा सुद्धा पिढ्यांना पाहिजे. आणि त्यामुळं हे म्हणजे संपत्ती मिळवण्याच्या नादामध्ये तो काही दान धर्म करत नाही, काही समाजोपयोगी कामं करत नाही किंवा कोणालाही म्हणजे मदत करत नाही. आणि त्यामुळं अति स्वार्थ बुद्धी नरे पापतात. आणि त्यामुळे ही स्वार्थ बुद्धी आहे ती वाढतच जाते. की कुठल्याही कसं आहे की आपण जेव्हा यज्ञ करतो तेव्हा आपण त्या तुपाची आहुती देत असतो आणि ती तुपाची म्हणजे काही जरा कमी वाटतं आपण जास्त तूप घालतो, त्यामुळे तो अग्नी काय ते तोडतो. तसं हे स्वार्थ बुद्धीचं सुद्धा आहे की आपण त्याच्यामध्ये जितकं काही हे करू जितकी काही भर झाली तितकं तो जास्त तेलवत जातो. आणि म्हणून आपण म्हणजे इतरांच्या द्रव्याची जर आपल्याला इच्छा करू नये आणि स्वार्थ बुद्धी मनामध्ये ठेवून नये. घडे भोगणे पापते कर्म होते न होता मनासाठीचे दुःख होते. आता मनापासून झालं नाही तर माणसाला अतिशय दुःख होतं. प्रत्येकाला वाटतं, लहान मुलापासून मोठ्यापर्यंत म्हाताऱ्या सगळ्यांना असं वाटतं की माझ्या मनाप्रमाणे व्हावं, माझ्या मनाप्रमाणे व्हावं. पण प्रत्येकाच्या मनाप्रमाणे होईल हवं असं सगळं असं झालं तर काही म्हणजे कुटुंबच राहणार नाही. आणि म्हणून घडे भोगणे पापते कर्म होते, जे जे आपण भोगतो पाप ते कर्म सगळं खोटं आहे असं आपल्याला वाटायला लागतं. आणि म्हणून त्यामुळे मनाला जास्त दुःख होतं असं समर्थ सांगतात. आता पुढे सदा सर्वदा प्रीती राही घडावी दुःखाची सोय चांदी दिली करावी हे दुःख ते सुख मागी जगावे विवेके सदा स्वरूपी करावे. ही रामाबद्दल नेहमी प्रीती बाळगावी आणि जे दुःख आहे आपल्याला ते मात्र सोडून द्यावं. आणि देखाला जरी आपल्याला दुःख झालं तरी ते सुख आहे असं मानावं. म्हणजे जास्त त्याची चिंता करू नये की देहाला काही आपल्या दुःख होते. आणि नेहमी विवेकाने वागावे. आता आपण 10 श्लोक याच्यामध्ये बघितलेले आहेत. आता थोडंसं आपण विचार करू. तर असं सांगतात की म्हणजे समर्थ वाङ्मयाचे जे संशोधक होते शंकरराव उजळे ते एकदा अरुणाचलमला गेले होते. अरुणाचलमला समर्थांचे एक शिष्य मौनी बाबा यांची समाधी तिथं आहे आणि ती समाधी बघण्यासाठी म्हणून ते गेलेले होते. आणि त्यावेळेला रमण महर्षी होते आणि रमण महर्षींचं आणि त्यांच्याकडून बोललं झालं. आणि रमण महर्षींना जी काही माहिती होती त्या मौनी बाबांच्याबद्दल ती सगळी माहिती
महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये काय म्हणतात की देहे बुद्धी हे ज्ञान एवढे करतात. आता दैवबुद्धी आणि आत्मबुद्धी अशा दोन बुद्धी असतात. दैवबुद्धी म्हणजे काय तर आपण सर्वसामान्य लोक हे दैवबुद्धीमध्ये अडकले. आपलं काय असतं माझं घर, माझा संसार, माझी बायको, माझी मुलं, म्हणजे माझी नोकरी, माझं 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 म्हणतच आपल्याला जन्म जात असतो. आणि हे दैवबुद्धीचं लक्षण आहे माझं 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 म्हणून. आणि त्यामुळे ते ज्ञानबोधीच जात. ज्ञानमध्ये म्हणजे ज्ञानाने हे करा. आता ज्ञान म्हणजे काय तर स्वतःनी दर्पणामध्ये म्हटलेलं आहे की पहावे आपणाशी आपण ज्ञानावर ज्ञान. म्हणजे काय तर आपणाशी आपण बघायचं. याचा काय खुलासा कालच्या वक्त्यांनी केलेला आहे, त्यामुळे मी ते जास्त करत नाहीये. तर ज्ञान मिळवायचं म्हणजे काय तर अंतरंगामध्ये रचनेचे ज्ञान मिळवायचे की मी जो आहे याचा शोध घेणं म्हणजे ज्ञान मिळवणं. आणि हे ज्ञान हे करत असताना म्हणजे ज्ञान हे मिळवलं की त्याच्यामुळे दैवबुद्धी आपोआप नाहीशी होते. आणि मग जे आपल्याला पाहिजे त्या गोष्टीची थेट आपल्याला होते. आणि कुठल्याही गोष्टीची गोष्टीची कदाकारांना आपला स्वभाव नाहीये. मनुष्याला कुठल्याही प्रकारे जोड करायला गेलं, ध्यान करायला गेलं किंवा काहीही परमार्थाचं करायला गेलं तरी सुद्धा कधीची मन तिकडे वळत नाही. मनामध्ये अनेक नको नकोचे विचार येतात की कधी येणार नाही असे विचार त्यावेळेला येतात. आणि म्हणून सदाकार आपण कधीशी होऊ शकत नाही. परंतु जे खरं आहे ते मात्र माणसाने त्याचा शोध घ्यावा आणि त्याचा शोध शिकवले काय तर तो अंतरंगामध्ये घ्यायचा. म्हणून माणसाने अंतरंगामध्ये फिरावं असं ते म्हणतात. आणि हा श्लोक रमण महर्षींनी शंकरराव देवाला सांगितलेला. आता आपण आणखी काही गोष्टी बघूया. म्हणतो की हे समर्थांनी मनाचे श्लोक लिहिलेले आहेत. तसं सगळ्या संतांनी मनावरती खूप काही लिहिलेलं आहे. आणि काय आहे की परमार्थामध्ये अगोदर मन जिंकावं लागतं आणि तो साधन मन जिंकतो तोच खरा म्हणजे सिद्ध होतो. आता भागवतामध्ये बद्धापासून सिद्धापर्यंत जे आहे ते सगळ्याचं विश्लेषण समर्थांनी केलेलं आहे. आणि त्यांची हीच इच्छा आहे की दाखवत वाचणारा माणूस शेवटी सिद्धापर्यंत त्यांनी म्हणजे अशी म्हणजे त्यांची इच्छा आहे. आणि त्यांनी शेवटच्या 20व्या दशकामध्ये तसंच लिहिलेलं आहे की दुसरं म्हणजे काय की परमार्थामध्ये व्यक्तिगत पातळीवर संघर्षापेक्षा शांतीनं अनेक गोष्टी साधल्या जातात. आणि म्हणून तो शांतीचा मार्ग जो आहे तो मनाला अंतर्मुख केलं की तो शांतीचा मार्ग मिळतो. आणि म्हणून समर्थांनी मनाला अंतर्मुख केलेलं आहे. आणि त्याला वेळोवेळी सज्जना त्याची म्हणजे आपण लहान मुलाला कसं म्हणतो की लहान मुलं आपल्या एखादी गोष्ट ऐकत नाही. आपण काय करतो काय म्हणतो नाही माझा बाबा माझा मुलगा माझा तो मुलगा असं काही ना काहीतरी विशेषण हे करतो आणि म्हणतो. तसं समर्थांनी मनाला इथं अनेक विशेषण दिलेली आहेत. आता हे जे 10 श्लोकांचे काही हे आहेत म्हणजे ग्रुप आहे त्याच्यामध्ये मुकेशची गदा राम दासाची माने मना संकेला गवी वस्ती केले जरी धन्य तो दास सर्वोत्तमाचा प्रभाते मनी राम सिद्धीत लावा कुठे वाद संवाद तोषी सकाळी मना संत आनंद शोधून पाहे आणि सदा संगती सज्जनाची धरावी परी संग सोडून सुखी राहावे. 10 श्लोकांचा मध्ये शेवटची सगळे ही ओळ ह्या आता मी वाचल्या ती ओळ सगळ्यांच्या मध्ये काढली असते. आणि त्याचा थोडासा आपण हे करू. मनाच्या श्लोकामध्ये पारमार्थिक फळ काय मिळणार हे सुद्धा शेवटच्या श्लोकामध्ये सांगितले आहे. जसा पहिला श्लोक हा जसा आहे म्हणजे मंगलाचरणाचा आहे तसं विवेक वैराग्याचे उद्बोधन नंतर हरिभक्ती सदाचार वैराग्याचे उद्दीपन सगुण भक्ती असे वेगवेगळे विषय त्यांनी घेतलेले आहेत. नामस्मरण ये विन वाचाळचा व्यर्थ आहे. नंतर सत्संगात रामभक्ती
202 ते 204 या शेवटच्या 3 श्लोकात सांगितलेले आहे आणि 205व्या श्लोकात मात्र फलश्रुती सांगितलेली आहे. आणि फलश्रुती म्हणजे काय तर पारमार्थिक फळ जे काय आहे ते या श्लोकामध्ये सांगितलेले आहे की तो श्लोक असा आहे मनाची शपे ऐकता दोष जाती मती मंदते साधना योग्य होती तळे ज्ञान वैराग्य सामर्थ्याने म्हणेलात विश्वास असा मुक्ती होत. हा 205वा श्लोक आहे आणि काही ठिकाणी त्यांनी मनाला विवेक सुद्धा शिकवलेला आहे की अप्रसारपणा आयुष्यात काहीही मिळत नाही आणि दुःख आणि प्रतिकूल प्रसंग जरी आले तरी सुद्धा ते धैर्याने विरोधास्तपणाने पचवावे लागतात आणि म्हणून मनाला विवेकाचा नित्य अंकुश पाहिजे आणि म्हणून त्यांनी यामध्ये मनाला शिकवून अंतर्मुख केलेला. ते म्हणतात त्याचा कुणीच नाहीये त्याचा तो विचार करून शोधले. म्हणजे यापूर्वी जी माणसांनी चांगली किंवा वाईट म्हणजे जी काही कर्म केलेली असतील म्हणजे पूर्वसंचित साठवलेलं असतं ते या जन्मी सुद्धा भोगायला लागतं आणि कर्मयोगानुसार प्रत्येक जीव जगामध्ये जन्म घेतो. जसं ज्याचं चांगलं कर्म असेल तसा चांगला जन्म मिळतो, त्याचं वाईट कर्म असेल त्याला म्हणजे खालचा जन्म मिळतो आणि त्याप्रमाणे प्रत्येक जीव जगात जन्म घेतो. परंतु शेवटी मात्र सगळ्यांना मृत्यूच्याच मुखामध्ये जावं लागतं आणि कितीतरी पुरुष आतापर्यंत आले आणि ते काळाबुद्धी मारले ते मृत्यूच्याच मार्गाने गेले आणि कितीतरी माणसं जन्माला आली आणि गेली. एक माणूस मरतो आणि त्याच्यासाठी दुसरा माणूस करतो पण सगळे जण शेवटी त्याच मार्गाने जाणारे असतात. तसं आपल्याला माहिती आहे की पूर्वी जाती होती आणि त्यातली काही धान्य हे जातीमध्ये असायचं आणि काही धान्य हे सुपामध्ये असायचं परंतु सुपामधलं धान्य सुद्धा आपल्या जात्यामध्येच जायचं. त्याप्रमाणे जे मागे राहिलेले आहेत ते सुद्धा काही काळाने मृत्यूच्याच पंथाने जाणार आहे आणि जो शोध करणारा माणूस असतो तो सुद्धा कधी कधी त्याच्याही पुढे निघून जातो. हे सुद्धा सत्य त्यांनी सांगून ठेवलेले की आपण म्हणतो की नाही म्हणजे वडील आधी जाणार आणि नंतर मुलगा जाणार पण किती पहिला याच्या विरुद्ध आपल्याला बघायला मिळते. आणि तो माणूस शोध करतो की हे असं कसं झालं म्हणजे असं त्याला रात्रंदिवस विचार करतो की असं उलट का झालं परंतु हे प्रत्येकाचं नशीब असतं आणि त्याप्रमाणे त्याला ते भोगावं लागतं. पूर्व कर्मामुळे त्याला ते भोगावं लागतं. दुःख ही प्रत्येकाच्या वाटायला येतात आणि गंभीर तेव्हा तरी मृत्यू पावतो. हा विवेक त्याला साधला तो विवेकी प्रपंचातून परमार्थाकडे निश्चितच झेपावतो. पण प्रश्न असा पडतो की माणसाला प्रत्येकाला हा विवेक का साधत नाही तर समर्थांनी याच उत्तर दिलेलं आहे. कारण देहबुद्धी हा अडथळा आहे. कारण देहबुद्धी ही नेहमी प्रपंचातच म्हणजे गुंतवायला लावते त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही माणूस आणि माणसाचा जो अहंकार आहे तो अशा पुन्हा उन्नत करत असतो. सांगितलं की एकातून दुसरं दुसऱ्यातून तिसरं ते निर्माण होत असतात आणि त्यामुळं जे देहबुद्धीतून असतात त्यांची पारमार्थिक प्रगती होत नाही. कारण ते ही स्थूल पातळी आहे आणि मन बुद्धी आणि चित्त या सूक्ष्म पातळी आहे. देहाकडून आत्म्याकडे म्हणजे आत्मदर्शनाकडे झेपवणे हा प्रगतीचा आणि आत्मोन्नतीचा मार्ग आहे. तो दैवबुद्धीमुळे बंद होतो आणि मनुष्य प्रपंचात आणि वासनेमध्ये गडबडून राहतो आणि म्हणून तो तिथं पकडला गेला. वासनाच्या वेळेने एका ठिकाणी तो पकडला गेला की त्याचं अधपतन हे आपल्याला असतं आणि म्हणून त्यांनी रावणाचं उदाहरण दिलेलं आहे. एवढं 14 चौकड्याचं रावणाचं राज्य पण ते सुद्धा क्षणामध्ये लढायला गेलं त्याचा अहंकार हा त्याला काढून असतो. म्हणून तुम्ही वासना सांगली वडे लागला काळ हा पाठी लागली असं ते म्हणतात. वासना असेल तर रामाची चिंतन होती कारण बघा एका ठिकाणी एकच तलवार राहते मनामध्ये 2 तलवारी राहू शकत नाही. त्यामुळे त्याच्या मनामध्ये विजय वासना आहे त्याच्यामध्ये रामाचे चिंतन होत नाही. तो परमार्थाकडे वळत नाही आणि ज्याला विषयांची हाव असते तो सुद्धा निर्माणाचा असतो. त्यांनी कामधेनूचं उदाहरण दिलेलं आहे की घरी कामधेनू आहे परंतु तो इतरांकडे साथ मागत फिरतो
पुढे त्याच्या शास्त्रज्ञ म्हणतात की अहंकार विस्तारला या देहाचा, हे कशामुळे होतो तर देहबुद्धीमुळेच होतो. आणि अशी मानवाची आत्मघातकी स्थिती होऊन जाते. अहंकाराचे देहबुद्धीचे अनेक दुष्परिणाम समर्थांनी सांगितले की आपण जेवत असताना आपल्याला जर असं वाटतं की आपल्या अन्नातून एखादी माशी गेलेली आहे, तर आपल्याला ते असं वाटतं की ते अन्न बाहेर पडल्याचं आपल्याला काही पडतं, कारण ती माशी गेली या विचाराने सुद्धा आपण अस्वस्थ होतो. आणि त्यामुळे जोपर्यंत अहंकार आपल्या मनामध्ये आहे तोपर्यंत हे आत्मज्ञान आपल्या आजपर्यंत पोचू शकणार नाही. म्हणून हा अहंकार जो आहे तो प्रथम दूर टाकला पाहिजे. आता पुढे ते म्हणतात की अरे म्हणा हा अहंकार तू तुझ्या सुद्धा तुझो, आजूबाजूच्या लोकांना असा अहंकार तू जगायला लावू नको किंवा त्याचा ज्ञानाचा उपयोग करू नको. ज्याच्याजवळ अहंकार आहे त्याच्याजवळ ज्ञानाचा उपयोग करून काहीच उपयोग नाहीये, कारण तो त्याला कळणारच नाहीये. निरहंकारी माणूस नेहमी सुखी असतो आणि त्याला सगळीकडे सुखच दिसतो. आपण बघितलेलं आहे याच्यामध्ये महाभारतामध्ये म्हणजे कृष्णाने धर्मराजांना विचारलं की तुला सज्जन माणसं दुर्जन माणसं एखादा दिसत असेल तर तू शोधून काढ. तर त्यावेळेला धर्मराज म्हणतात की नाही, मला सगळीकडे सज्जन माणसं दिसतात, त्यामुळे दुर्जन माणूस मला सापडणारच नाही. आणि त्याला दुर्योधनाला विचारलं कृष्णाने की अरे जरा म्हणजे आनंदी माणूस शोधून काढ, चांगला माणूस शोधून काढ. तर तो म्हणतो नाही, मला सगळीकडे वाईटच दिसतंय, त्यामुळे मला कधी चांगला माणूस शोधून सुद्धा सापडत नाही. तर असं हे आपण जसं बघू त्याप्रमाणे आपल्याला हे दिसतं. आणि म्हणून त्या अहंकार जो आहे तो सगळ्या दुःखांचा मुळात आहे. म्हणून या अहंकाराला सगळ्या संतांनी देखील हे सांगितलेलं आहे की अहंकार बाजूला टाकला पाहिजे. आधी तर माणसाला कशाचाही अहंकार होतो, कुठल्याही गोष्टीचा अहंकार होतो, पण तो अहंकार आपण सोडून दिला पाहिजे. आणि नीतीचा मार्ग जो आहे तो अहंकारामुळे नीतीचा मार्ग सोडता दुराचार जोरावर समाजामध्ये किमती राज्यता मिळतात. आपण बघतो उदाहरण की राजकारणी लोक कशी वागतात, दादा लोक कसे वागतात ते आपण बघतच असतो. आणि त्यामुळे त्यांचं मन या सगळ्याला साक्षी असतं, परंतु त्यांना हे सगळं कळतं आपण चुकीचं वागतो, पण चांगलं कणीपणानं वागायचं त्यांचं मन तर इतकंच नाही. आणि म्हणून ते कधीही आत्महित साधू शकणार नाही. म्हणून मी जे आहे त्याऐवजी मी आत्मा आहे असे समजावं, असं समजणं आपल्याला वारंवार सांगतात. आणि त्यासाठी आपण सदैव सज्जनांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. कारण बघा आपल्या जर आसपास जर गती लावलेली असेल तर त्याचा सुवास सगळीकडे पसरतो, पण एखादी दुर्गंधीयुक्त वस्तू जर आपल्याला सुटली तर त्याचा वास सगळ्यांना नको नकोच आवडतो. आणि म्हणून नेहमी सज्जनांच्या संगतीत राहायला पाहिजे, गुरूंचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि देहबुद्धी ही सोडली पाहिजे. आणि त्यासाठी आपण त्या मनाच्या लोकांचं वारंवार पठण केलं. आता परमार्थासाठी सद्गुरूंची कृपा ही अपरिहार्य आहे असं समर्थ आपल्याला सांगतात. कारण सद्गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय आपण परमार्थामध्ये काहीच म्हणू शकत नाही. आता स्वतः समर्थांना कुणीही गुरु नव्हतं, त्यांनी हे सगळं मिळवलं, पण त्यांचं सगळंच वेगळं होतं. त्यांची प्रेरणा आपण आपल्याशी करून चालणार नाही. परंतु इतरांना मात्र समर्थांनी एक इशारा दिलेला आहे की सद्गुरू म्हणजे गतीमुळाचा दुवा नव्हे, तर त्यासाठी सद्गुरूची पालक केली पाहिजे. आणि सद्गुरू म्हणजे डोळसपणानं सद्गुरू केला पाहिजे. कारण हल्ली तिकडं तिकडं मोठमोठ्या आश्रम उभारतात, गुरुपरती करतात आणि सगळीकडे वातावरण आहे आणि खरा गुरु कोण आहे त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून अज्ञानी जणांना निवडण्याची एक संधी समाजाला मिळते. आणि म्हणून गुरु करताना मात्र डोळसपणानं त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि असं अनेक गुरु समाजामध्ये असतात आणि त्यांचे उपासनाचे मंत्र सुद्धा वेगळे वेगळे आहेत. एक मंत्र करतो, गणपतीला करतो, एक देवीला करतो, कुठले कुठले मंत्र सांगतात. परंतु ते मंत्र सांगताना त्या गुरूंचं अंतःकरण मात्र वाचनात भरलेलं असतं आणि म्हणून त्याच्यासाठी ते विपरीत प्रक्रिया करतात. म्हणून त्यांच्याकडे आपण जाऊ नये असं समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि कुठल्या
ईश्वर दर्शन करणारा किंवा मोक्ष मिळवून देणारा गुरु असेल तोच आपण गुरु करावा आणि समाजाला पटविणारा किंवा चेतून करणारा पैसे उकळणारा असा गुरु कधीही करू नये. कारण वायफळ डोकं करणारे गुरु उदंड असतात परंतु ते सद्गुरू असू शकत नाही. तर तो जसा बोलतो तसा वागतो तोच खरा जो सदाचारी असतो तोच खरा गुरु असतो. हे दाखवल्यामुळे तर समर्थाने दोनचा मागास आपण वाचन केलं जातं की त्याच्यामध्ये खरा गुरु कसा असावा हे सांगितलेलंच आहे. तर सद्गुरू जे असतात ते विवेकरूपी अंजन डोळ्यामध्ये घालतात आणि शिष्यांना सत्य म्हणजे चांगला मार्ग दाखवतात आणि मनाला विवेकाने कसं जिंकावं ते शिकवतात. म्हणून समाधानाचे सज्जनाचेही योग्य असं समर्थ सांगतात. आणि ही दैवबुद्धीची आत्मबुद्धी करण्याचं सामर्थ्य सुद्धा सद्गुरूंच्या मनीत असतो आणि म्हणून आपण सद्गुरूंची संगत धरली पाहिजे. आणि संसाराचं जे महासुख आहे संसारामध्ये ज्या अनेक आपल्याला यातना अनुभवाव्या लागतात किंवा अनेक दुःख आपल्याला आढळत असतात आणि त्यामुळे आपण दुःखी होतो तर ते दुःख कसं जिंकायचं हे देखील आपल्याला सद्गुरू सांगत असतात आणि म्हणून आपण सद्गुरू करताना डोळसपणे केले. आणि खरा शिष्य आहे तो सद्गुरूंच्या बद्दल काय म्हणतो तर हे गुरुराया मला संसारातून सोडवा, पुण्यपापांचा नाश करून अखंड सुख मला मिळवून द्या. हे दयाळा दीनबंधू मी आपली तास रडली आहे तर कृपा करून या दीनदासाचे रक्षण करा. तत्पर मी काही जाणत नाही, आपण शिकवायचे ज्ञान मी जाणतो तर सगळ्या काही हटाटून करून शिकाई आपल्याच चरणाकडे मी भक्ती लावली आहे. मला गपाला जायचे नाही की कपाला जायचे नाही, काशीला जायचे नाही की गळेला जायचे नाही, सद्गुरूंची चिंतन करून शोधत जायचे नाही, आपल्याच चरणाकडे सदैव दृष्टी ठेवून मी राहिलो आहे. आणि असा जो आसक्तीने प्रार्थना करतो गुरुकडे त्याच्यावर गुरु आपली पुष्कळ दृष्टी करतात आणि त्याचा फायदा करून देतात. तर सज्जनांची संगती मिळवून हा पारमार्थिक लाभ झाला. पण हा इतका सुखासुखी नको भाव आपल्याला हे फार दुर्मिळ झालेलं आहे. कारण अहंकार जिंकून आणि दैवबुद्धी टाकून सगळ्या वासनांना सगळ्या षड्रिपूंना टाकून संत संगतीचं सुख मिळवायचं असतं. म्हणून समर्थांनी घरी जे म्हणा संगती सज्जनाची सगळा संगती सज्जनाची जरा असा उपदेश केलेला आहे. अज्ञानामुळे मी जेव्हा आहे हा आपला निश्चय होतो तो माणूस देहाचा कुठेतरी आत्माने साधू शकत नाही. म्हणून निर्गुण दैवतो ओळखावा, मनात कल्पना करीत असलेला इंद्रिय विषय सोडून द्यावा, मनाने केलेली कल्पना कल्पनेच नाहीशी करावी आणि त्यासाठी सदैव सर्जनाची संगती करावी. कारण माणूस सारखा देहाचे आणि प्रपंचाचे चिंतन करत असतो तर ते सोडून देऊन त्याच्या अंतःकरणामध्ये खरी चिंतन करताना माणसाने मुक्ती पत्नीला वळावं असं समर्थ सांगतात आणि त्यासाठी सर्जनाची संगती करावी. त्याचबरोबर प्रत्येक क्षण शांतती लावावा आणि त्यासाठी सुद्धा सर्जनाची संगती करणे आवश्यक आहे हे समर्थ आवर्जून सांगतात. आता संतांच्या संगतीमध्ये काय होतं तर आपल्या कायापायाची उपरती होते आपल्याला आणि आत्मशक्तीकडे करून घ्यायची आपली स्वतःची असा आपला दृढनिश्चय होतो आणि परमार्थाचं जे सुख आहे ते साधकाला मिळू लागतं. आणि म्हणून मना सज्जना भक्ती समजेची जावे असा उपदेश समर्थांनी केलेला आहे.
आणि त्यावेळेला शंकरांनी विष नेलं आणि त्यावेळेला त्यांचा धर्म दाखवायला होता त्यावेळेला रामनामामुळे तो दाखव शांत झालेला आहे. म्हणजे रामाची होती आता राम हे भगवंतांचं दैवत होतं आणि त्यामुळं रामाबद्दल किती सांगू आणि किती उपवास त्यांना होतं आणि म्हणून ते सांगतात आणि इतर उदाहरण सुद्धा ते आपल्याला पटवतं. त्याचप्रमाणे अहिल्या त्यावेळेला त्यावेळेला रामाने जरूर उद्धारण केलेलं आहे आणि असा राम जो आहे तो अत्यंत दयाळू करण्याचा की रामाची ओळखी जाता होता प्रत्यक्ष भेद सुद्धा थकलेले आहे असा दाताभिमानी श्रीराम. त्याचप्रमाणे भगवंताने सृष्टी निर्माण केली त्यात मेरू आणि मांडा असे पर्वत आहे चंद्र सूर्य तारे मेघमाळा आहे तसेच ही अफाट सृष्टी आहे आणि ही सृष्टी जोपर्यंत आहे तोपर्यंत रामाचे दोन भक्त विभीषण आणि मारुती हे दोघे हनुमान आणि विभीषण चिरंजीव राहणार आहे म्हणजे तो आपल्या दातांची कधी उपयोगिता करतो. राम दाताभिमानी असे 10 श्लोक आहेत 28 ते 37 आणि या 10 श्लोकांमध्ये रामचंद्राची भक्ती का करावी हे समर्थांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे पुढे ते म्हणतात की विठोबी वाढल्या देवराना तया अंतरी झाकरे चाकिजना निवारा सोय काकती चंद्रभूमी जुवा सोयी राम अंतकाल. म्हणजे रामाचं स्मरण केलं असता रामाचा जो आयुष्यभर केला असता शेवटी सुद्धा तो आपल्याला म्हणजे चांगलं वरण देतो आणि आपल्या तोंडामध्ये सुद्धा रामाचं नाव येतं आणि आपल्याला मोक्ष मिळतो अशी आपली समजूत आहे. आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष विठ्ठलाने सुद्धा त्या देवादिदेव संतराला आपल्या मस्तकी धारण केलेलं आहे. त्या संतरालाही रामाचा ध्यास केलं म्हणजे एकापेक्षा एक देव कसे श्रेष्ठ म्हणता येणार नाही आपल्याला पण जसं प्रत्येक जण एकमेकांमध्ये कसं हे आहे अडकून पडलेलं आहे पण कुणी श्रेष्ठ किंवा असं नाहीये तर ते त्यांनी सांगितलेलं आहे की विठ्ठलाच्या मस्तकावरती शंकर आहे आणि शंकर कोणाकडून नामस्मरण करतात तर श्री रामाचं. तर आता हा राम माणसाचा अंतःकाली प्रत्येकाला सोडतो. आता पुढे त्यांनी अंबरीच्या ऋषींचं उदाहरण दिलेलं आहे की अंबरीचे ऋषी हे एकादशीचं व्रत करत असतात आणि त्याच वेळेला म्हणजे एकादशीच्या दिवशी पूर्ण उपवास आणि द्वादशीच्या दिवशी सकाळी त्या मुहूर्तावरती म्हणजे जेवायचं किंवा तो उपवास सोडायसाठी करतो. तर तो अंबरीश राजाकडे दिवशी त्याच वेळेला भगवान ऋषी आले आणि त्यांनी सांगितलं राजाने सांगितलं की आता माझा उपवास सोडण्याची वेळ आलेली आहे तर तुम्ही चला जेवायला. त्यावेळेला भगवान ऋषी म्हणतात की माझं स्नान अजून झालेलं नाही तेव्हा मी नदीवर जाऊन स्नान करून तोपर्यंत ठीक आहे म्हणतो राजा. आणि त्याप्रमाणे
आणि त्याप्रमाणे शेवटी दुर्वास ऋषी अंबरीश राजाला शरण जातात आणि त्यावेळेला ते सुदर्शन चक्र हातामध्ये येतो आणि असा हा अंबरीश राजा. तर त्याला दुर्वास ऋषींनी 10 जन्म घ्यायची आता शाप देतात. आता हे 10 जन्म घ्यायचे तर अंबरीश राजा हा विष्णूंचा भक्त असल्यामुळं विष्णूंनी स्वतः 10 अवतार घेतलेले आहेत. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, नंतर परशुराम, राम, कृष्ण आणि कलिंग अवतार पुढे होणार. म्हणजे हे सगळे 10 अवतार त्यांचे घेतलेले आहेत ते सगळे आपल्या भक्तांसाठी म्हणजे अंबरीश राजासाठी घेतलेले आहेत विष्णूंनी. आणि म्हणजे विष्णू आणि राम हे दोघं काही वेगळे नाही त्यामुळं हे उदाहरण सांगितलेलं. पुढचं नाव घेतलेलं आहे की उपमन्यूचं की व्याघ्रपाल नावाच्या ऋषींचा हा मुलगा इतकं म्हणजे घरी 18 राणीचे असतं की त्याची आई जरा दूध म्हणून पाण्यामध्ये पीठ टाकून ते प्यायला गेली. आता त्याला माहितीच नव्हतं ते दूध म्हणून तो प्यायचा. पण तो एकदा त्याच्या मित्रांच्या बरोबर दुसऱ्या ऋषींच्या आश्रमामध्ये जातो आणि तिथं तो खरंच दूध पितो. आता खरंच दूध पिल्यानंतर त्याला कळते की हे आई देते हे काही खरंच दूध नाही आणि म्हणून तो आईला म्हणतो की मला तू खरंच दूध दे. तर त्यावेळेला आई म्हणते की नाही आता मी तुला रोज एक दूध देत असते ते दूध आहे आणि म्हणून परंतु उपमन्यूनं ते दूध काही हे केलं नाही आणि तिने सांगितलं की आपण खूप गरीब आहोत त्यांच्यामुळे पण आपण नको त्यामुळे आपल्याला दूध मिळणं शक्य नाहीये आणि तुला जर दूध पाहिजे असेल तर तू संपरायची तपश्चर्या कर आणि त्यांना प्रसन्न करून दे म्हणजे तुला दूध मिळेल. आता उपमन्यू खरोखर शंकरांची तपश्चर्या करतो आणि शंकरांचा करून शंकर प्रसन्न होतात आणि त्याला वर देतात आणि त्याला काढून देतात विनी समान प्रेम देतात आणि त्याला सगळा क्षीरसागर देतात. जे दुधाचा सागरच आहे हे जे आपण आता म्हणतो सप्त सागर असं आहे ते पूर्वी यांची नावं वेगळी होती पुराणामध्ये जर बघितलं तर आणि असा हा क्षीरसागर त्याला शब्दाने दिला. तर त्यामुळं असे अनेक कथा या श्लोकामध्ये समर्थाने सांगितलेले आहेत. आता धूपाची कथा तर आपल्याला माहितीच आहे की उत्तानपादाचा 2 आहे एक सुरुची आणि एक सुरुची. आता याच्यामध्ये बघा सुरुची म्हणजे चांगली की चांगलं पकवान किंवा चांगलं अन्न करून घालण्याची सुरुची. सुरुची म्हणजे सुरुचीनं वापरायची चांगलं की नियमामध्ये वापरत असते म्हणून ती नावची आहे. आता काही मी असं वाचलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तर अशी ही सुरुची आणि सुरुची. तर त्या सुरुचीचा मुलगा उत्तानपादाचा मागं बसलेला आणि त्याच वेळेला धुवाला सुद्धा तिथं बसायचं असतं आणि त्यामुळे तो धुव जातो परंतु ती सुरुची त्याला तिथं मागीवर राजाचा बसून देत नाही आणि ती त्याला खाली ओढते आणि आपले वडील सुद्धा तिला काही बोलत नाही आपल्या आईला याचं धुवाला अतिशय वाईट वाटतं आणि त्यामुळं तो विष्णूची भक्ती करतो आणि तप केल्यानंतर त्याला सरळ असं स्थान विष्णू देतात आणि त्याला जो आपण धुवलो किंवा धुवत आला म्हणतो तोच आहे असं तो. तर अशा ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. आता ती हत्तीची कथा सुद्धा अशीच आहे की विष्णू पर्वतातील हत्तींचा नायक असलेला गजेंद्र पाणी पिण्यासाठी तलावामध्ये उतरतो आणि एक मगर त्याचा पाय पकडतो आणि तो सुटका करून घ्यायचा प्रयत्न करतो परंतु त्याला हे सुटका होत नाही आणि म्हणून तो शेवटी विष्णूचा धावा करतो आणि विष्णू त्या वेळेला आपलं सुदर्शन चक्र त्या मगरीवर टाकतो आणि ती गजेंद्राची सुटका होती. हा गजेंद्र म्हणजे पूर्वजन्मीचा पांडुवंशीय इंद्रजिम्न नावाचा राजा होता पण अगस्त्य ऋषींच्या शापामुळे हा गजेंद्र झालेला होता आणि त्याचाही त्यालाही मोक्ष मिळाला आणि त्या मुलीला देखील मोक्ष मिळाला अशी ही कथा आहे. आता दुसरी कथा जी आहे ती अजामिळ आहे. अजामिळ हा शास्त्रसंपन्न ब्राह्मण होता पण समजुतीमुळे तो बिघडला त्याचं अधप्पतन झालं आणि एका व्यक्तीबरोबर तो रमू लागला. त्याला 10 पुत्र झाले आणि सगळ्यात छोटा जो होता तर त्याचं नाव होतं नागार्जुन आणि ज्या वेळेला शेवटची वेळ आली आणि त्याला आपला मृत्यू दिसायला लागला त्यावेळेला त्यानं अतिशय आर्तपणानं अशी नारायण
ठिकाणी यमचिंतूचा संवाद होतो आणि त्या संवाद हा सगळा ऐकत असतो आणि त्यामुळे त्याला मुक्ती मिळते असं भागवतामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे अजाननाचा उद्धार होतो की त्याच्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा ठाऊक झाला. तर गीतेमध्ये म्हटलेलं आहे अतिशय तुझा म्हणजे ते मानवानंद भाग साधुदैव म्हणतो म्हणजे व्यवस्थित लिहिता तिथेला 9व्या अध्यायाचा 30वा श्लोक आहे की एखादा दुराचारी माणूस जरी असला पापी माणूस जरी असला तरी तो अनन्य भावाने जर मला हात मारली आणि तो जर मला नेहमी भजत असेल तर तो साधू समजला जाईल आणि तो निश्चयी पुरुष समजला जाईल. या सगळ्या उदाहरणांचा भावार्थ एवढाच आहे की परमेश्वर हा भक्तवत्सल आहे. तो भक्तांना पावतो आणि त्याचे रक्षण करतो. आता 10 अवतारांचे जो वर्णन केलेलं आहे ते परंतु समर्थांनी ही ठिकाणी आपला आदर्श भक्त कसा असावा तर ते सांगितलेलं आहे. असे तया अंतरी भाव द्यायचा तसे तया अंतरी देव द्यायचा अनन्य अगरक्षी तसे का पाणी उपेक्षी सदा राम दासाभिमान. त्याच्याजवळ कीर्ती आहे संपत्ती आहे असा जो आहे तो माझा खरा भक्त नाही परंतु जो माझी निरंतर भक्ती करतो तोच मला प्रिय असतो. आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी हे सांगितलेलं आहे सर्वदा वेळ निज आहे उपायपणे यांचं भाविष्य पाहतो सुखानंद आनंद कैवल्य गाणी उपेक्षी सदा राम दासाभिमानी. देव सदोदित आपल्याजवळ असतो आणि तो कृपाळपणानं आपल्या संकटांचं हरण करत असतो आणि आपण फक्त आपलं थोडंसं धैर्य करायला लावलं पाहिजे आणि सुखदायक आनंददायक आनंदरूप मोक्षदायक राम दासांचा अभिमानी असल्यामुळे त्याची कधीच उपेक्षा करत नाही. लोकांचं हे निवेदन झालेलं आहे ती तो नावाने मात्र आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. जी काही आपली उपासना आहे ती ब्राह्ममुहूर्तावर केली पाहिजे कारण तो काळ अतिशय चांगला असतो आणि आपली उपासना सुद्धा फलदायी होते आणि म्हणून त्याला ब्राह्ममुहूर्तावर आपली उपासना केली पाहिजे.